आणि मोठ्या थाटामाटामध्ये सुरू झालेल्या वसई विरार परिवहन सेवेवरनं आता राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। कारण वसंतनगरीत काल रात्री अज्ञात इसमांनी परिवहन सेवेच्या बसच्या काचा फोडल्या। त्यामुळे वसई विरार पालिकेच्या सेवेला गावकऱ्यांचा विरोध असल्याचा दावा आमदार विवेक पंडित करतात। तर विकास कामातला अडथळा खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका संघर्षमय युवा विकास आघाडीने घेतली आहे। 4 नगरपालिकांना मिळालेली परवानगी आहे, महानगरपालिकेला अशी परवानगी आजपर्यंत मिळालेली नाही। दुसरा प्रश्न असा की ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः आमची 29 गावं जी वगळली गेलेली आहेत त्या गावांच्यामध्ये ही सेवा सुरू करायला परवानगी देण्यात आलेली नाही। शासन तशी परवानगी देईल असं मला वाटत नाही। यांनी जबरदस्तीने जर बसेस चालवायचा प्रयत्न केला तर नागरिक त्याला विरोध अशासाठी करतील की आम्हाला प्रवासी सेवा पाहिजे। कंत्राटी पद्धतीने जी बस चालवली जाते ती फायदा लक्षात घेऊन चालवली जाते, प्रॉफिट ओरिएंटेड असते, ती सर्व्हिस ओरिएंटेड नाही। विकासाच्या कामामध्ये पहिला अडथळा आणायची, लोकांना काहीतरी विश्वास द्यायचे नाहीत। आज तिकडे जर गावकऱ्यांनी जर सांगितलं असेल, जर त्यांना ती परिवहन सेवा पाहिजे असेल तर ती पोचणार, त्याच्यामध्ये कुठलीही अडथळा आम्ही मंजूर करणार नाही। हे असे जे वृत्तीचे लोक आहेत ते लोकांची दिशाभूल करतात। आणि बातमीनंतर मुंबई ईस्ट फेस्टमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय। बघत रहा एबीपी माझा।